मित्रांनो, ही गोष्ट माझ्या मामीशी संबंधित आहे, जिचं नाव आहे प्रिया. तिचं वय साधारण 45 वर्षांचं असेल. ती आहे खरंच सौंदर्याची राणी. तिच्या व्यक्तिमत्वाला पाहिलं की कोणाच्याही मनात वेगळे विचार येऊ शकतात. मित्रांनो, मी शहरात राहून अभ्यास करतो, पण त्या दिवशी काही कामानिमित्त गावी गेलो होतो. त्याच दिवशी मामीही येणार होती. मी सकाळी गावी पोहोचलो तेव्हा आई म्हणाली, जा बसस्टँडवरून तुझ्या मामीला घेऊन ये. मी गेलो आणि मामीला घरी घेऊन आलो. त्यावेळी मी त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहत नव्हतो. मामीला घरी सोडून मी बाहेर निघालो आणि दिवसभर इकडे तिकडे फिरत राहिलो. घरी परतलो तेव्हा मामीशी थोडंफार बोलणं झालं. संध्याकाळी आई जेवण बनवत होती, तर मी आणि बाबा बाहेर गप्पा मारत होतो. अचानक मामी आल्या आणि मला काय झालं माहीत नाही. मी त्यांच्याकडेच पाहत राहिलो. नेहमी मी त्यांना साडीतच पाहिलं होतं, पण त्यावेळी त्या एका मोहक नाईट गाऊनमध्ये होत्या. खरंच मामी जबरदस्त दिसत होत्या. त्या 25 वर्षांच्या तरुणीप्रमाणे दिसत होत्या. त्यांच्या भरदार व्यक्तिमत्वावर त्यांनी पांढरा शाल घेतला होता. तो शाल असा दिसत होता जणू हिमालयावर बर्फाची चादर पसरली आहे. तिला पाहून माझी प्रेमभावना दाटून येऊ लागली. तिचे हलणारे व्यक्तिमत्व सांगत होते की ते आतून मोकळे आहेत. मी लपून छपून तिलाच पाहत होतो. ती येऊन खुर्चीवर बसली. त्या संध्याकाळी 7 वाजले होते. बल्बच्या मंद प्रकाशात मी तिला पाहत राहिलो आणि माझी प्रेमभावना दाटून येऊ लागली. रात्री आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मी खाऊन झोपी गेलो. माझे डोळे लागलेच होते. तेवढ्यात काही आवाज आला आणि मी जागा झालो. तो आवाज मामी आणि आईचा होता. मामी म्हणाल्या, मी पण इथेच खाट टाकते, बाहेर थंडी आहे. आई म्हणाली, ठीक आहे. मामीने खाट टाकली आणि झोपली. तिला पाहून माझी प्रेमभावना पुन्हा दाटून येऊ लागली. मी कूस बदलू लागलो. आता मला राहावत नव्हतं. मी पातळ चादर घेऊन माझ्या प्रेमभावनेला हाताने सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. मामी पाठमोरी झोपली होती. मी आपलं नियंत्रण गमावू लागलो. मी सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यायला लागलो. त्यामुळे माझी खाट हलू लागली आणि आवाज येऊ लागला. मामी माझ्यापासून एका हाताच्या अंतरावर होती. कदाचित त्या नीट झोपल्या नव्हत्या. मग कधी माझी चादर माझ्यावरून सरकली. तेवढ्यात मामीने अचानक कूस बदलली. मी घाबरलो आणि भीती वाटली की त्यांनी मला असे पाहिलं नसेल ना. मी पटकन चादर ओढली, पण आत माझी प्रेमभावना मोकळीच होती. आता मामी माझ्याकडे तोंड करून झोपली होती. तिला पाहून मी पुन्हा प्रभावी होऊ लागलो. माझ्या मनात प्रेम जागू लागलं की तिला सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यावा. मी तिला पाहत पुन्हा हाताने सुंदर स्पर्शाचा अनुभव घेऊ लागलो. कदाचित त्या मंद प्रकाशाच्या रात्री त्या मला पाहत होत्या. मी त्यांच्याकडे पाहिलं तेव्हा त्यांचे डोळे बंद होते. मला वाटलं की त्या झोपण्याचा नाटक करत असाव्यात. मी थोडा वेळ थांबलो. त्यांनी पुन्हा कूस बदलली आणि पाठ माझ्याकडे केली. आता मी चर्मावर होतो. माझ्या प्रेमभावनेतून लाट निघणार असे वाटत होतं. मी आपलं नियंत्रण गमावून मामीच्या व्यक्तिमत्वाला स्पर्श केला. मग पटकन हात मागे घेतला आणि थांबलो. पण हा दिल कुठे ऐकणार होता. मी पुन्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर स्पर्श द्यायला सुरुवात केली. त्या थोड्या हल्ल्या तेव्हा मी घाबरून झोपण्याचा नाटक करू लागलो. 5 मिनिटांनंतर मला राहवलं नाही. मी पुन्हा हळूच व्यक्तिमत्वाला सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. अचानक त्यांचा हात मागे आला. मी घाबरून पुन्हा झोपण्याचा नाटक करू लागलो. मग माझी हिंमत झाली नाही. थोड्या वेळाने त्यांनी माझ्याकडे कूस बदलली. आता मला भीती वाटत होती की कदाचित मामी रागावून ओरडतील आणि सगळ्यांना कळेल की मी मामीकडे वेगळ्याच नजरेने पाहतोय. मी घाबरून झोपण्याचा नाटक करू लागलो. मग कधी झोप लागली काही कळलंच नाही. सकाळी मामी निघण्याच्या तयारीत होत्या. त्यांनी मोठ्या आवाजात मला विचारलं, मला सोडणार की मी एकटीच चालत जाऊ बसस्टँडला. मला कळलं नाही त्या रागात बोलत आहेत की काही वेगळ्या भावनेत. मी म्हणालो, मामी मलाही शहरात जायचं आहे, मी चाललो. त्या काही बोलल्या नाहीत, शांत राहिल्या आणि निघाल्या. बाबा आम्हाला बसस्टँडला सोडायला आले. आम्ही दोघे बसाची वाट पाहू लागलो. मी त्यांच्याशी नजर मिळवू शकत नव्हतो. आम्ही बसने प्रवास केला. आम्हाला वेगवेगळ्या जागा मिळाल्या. काही वेळाने आम्ही उतरलो. मला आता शहरासाठी रेल्वे स्टेशनकडे जायचं होतं, म्हणून मी त्यांना प्रणाम केलं. मामीने हळू आवाजात म्हणाल्या, सुखी राहा. मी हसून म्हणालो, हो मामी. त्या म्हणाल्या, तू स्टेशनला जाणार ना? मी म्हणालो, हो. त्या म्हणाल्या, मलाही घेऊन चल. त्यांच्या या उत्तराने मी गोंधळलो. मी विचारलं, तुम्हाला शहरात काही काम आहे का? त्या म्हणाल्या, नाही काम नाही, पण तुझ्यासोबत शहर फिरायला मन आहे. मी म्हणालो, मी माझ्या हॉस्टेलच्या खोलीत जाणार आहे. तिथे कोणालाही थांबायची परवानगी नाही. त्या म्हणाल्या, एक दिवस माझ्यासोबत दुसरीकडे थांब. तुझं मन नाही का? त्यांनी मन नाही असं म्हणताच मला वाटलं की त्या म्हणत आहेत, सुंदर स्पर्शाचा अनुभव घ्यायचं मन नाही का? मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, हो, मन तर आहे. त्या हसल्या आणि माझा हात पकडून म्हणाल्या, चल शहरात जाऊया. आम्ही स्टेशनवर पोहोचलो आणि तिथून ट्रेनने शहरात आलो.
शहरात येताच मी आईला फोन केला. मी मामीला घेऊन शहरात आलो आहे. त्यांना काही काम होतं म्हणून कदाचित 1-2 दिवस त्यांच्यासोबत थांबावं लागेल. मग मी हॉस्टेलला जाईन. मी आईशी बोलत असताना मामीने काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण त्या स्वतःला थांबवून शांत राहिल्या. मी मामीला म्हणालो, शहरात थांबायला आपण हॉटेलात खोली घेऊया का? त्या म्हणाल्या, हो, आणि चांगल्या हॉटेलात खोली घे. AC असावी आणि पैसे मी देईन. मी त्यांचं ऐकलं आणि मोबाईलवर एक चांगलं हॉटेल शोधलं. मी विचारलं, खोली उपलब्ध आहे का? तिथून होकार मिळताच मी खोली बुक केली आणि सर्व कागदपत्रे मोबाईलवरून हॉटेलला पाठवली. मग आम्ही थेट हॉटेलवर पोहोचलो आणि खोलीत गेलो. तेथे पोहोचताच मामीने मला आपल्या मिठीत घेतलं. मीही मिठीत घेतलं आणि चुंबन घ्यायला लागलो. त्यांना माझ्या पद्धतीवरून कळलं की हा तर अनुभवी आहे. मामीने मला विचारलं, किती जणांकडून सुंदर स्पर्शाचा अनुभव घेतला आहेस? मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर अनुभव देत म्हणालो, आता तुला धरून 4 वेळा असेल. त्या हसल्या आणि माझी प्रेमभावना पकडून म्हणाल्या, रात्री हा खूप खोडकरपणा करत होता. मी त्यांना मोकळे करायला सुरुवात केली आणि म्हणालो, आधी एक जलद सुंदर स्पर्शाचा अनुभव देऊया मामी. मग सांग तू हा काय करत होता? त्या माझ्या तोंडावर बोट ठेवत म्हणाल्या, मामी नाही, प्रिया म्हण. आता सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यायचा आहे तर बरोबरीच बनवून दे. मग मी त्यांना तयार केलं आणि माझी प्रेमभावना त्यांच्या जीवनात टाकली आणि सुंदर स्पर्शाचा अनुभव द्यायला सुरुवात केली. साधारण अर्धा तासाच्या अनुभवानंतर मी मामीला 2दा जीवनात रंग सोडायला भाग पाडलं. त्या मला म्हणाल्या, 2 दिवस खोलीतून आपण बाहेर निघणार नाही. फक्त सुंदर स्पर्शाचा अनुभव होणार. मी हसत होकार दिला. 2 दिवसांत मी मामीला सुंदर स्पर्शाचा अनुभव अनेकदा दिला. त्या माझ्यासोबत खूप खुश होत्या. मग मी हॉस्टेलला गेलो आणि माझ्या मित्राला अजयला हा सर्व किस्सा सांगू लागलो. अजयला मी सगळा किस्सा सांगितला तेव्हा त्याचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तो म्हणाला, अरे तू खरंच मामीबरोबर म्हणजे प्रियाबरोबर सुंदर स्पर्शाचा अनुभव घेतलास. तू खूप धाडसी आहेस रे. मी हसत म्हणालो, धाडसी काय अजय? त्या रात्री गावात जे काही झालं त्याने माझं मनच बदललं आणि मग शहरात तर सगळंच पुढच्या पातळीवर गेलं. अजयने मला खांद्यावर मारलं आणि म्हणाला, पण सावध राहा. असं कोणाला कळलं तर तुझी आणि प्रियाची अब्रू धोक्यात येईल. मी त्याचं बोलणं ऐकून थोडा गंभीर झालो. खरंच जर कोणाला कळलं तर काय होईल? पण मग मी स्वतःला सावरलं आणि म्हणालो, अरे प्रिया खूप समजूतदार आहे. ती काही चुकीचं होऊ देणार नाही. पण अजयच्या बोलण्याने माझ्या मनात एक शंका निर्माण झाली. प्रिया मामी खरंच इतक्या मोकळ्या मनाच्या होत्या की त्यात काहीतरी वेगळं होतं. मी हॉस्टेलच्या खोलीत बसून विचार करू लागलो. प्रिया मामीने मला प्रिया म्हणायला सांगितलं होतं. ती माझ्यासोबत इतक्या सहजतेने का वागली? त्या 2 दिवसांत तिने मला जणू तिच्या जादूत अडकवलं होतं. तिच्या प्रत्येक हावभावात, प्रत्येक हसण्यात, प्रत्येक नजरेत एक वेगळीच ताकद होती. पण आता मला वाटत होतं की कदाचित मी त्या जादूत इतका गुंतलो होतो की मला काही गोष्टींचा मी नीट विचारच केला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला प्रियाचा मेसेज आला, आज संध्याकाळी भेटायचं का? मला तुझ्यासोबत आणखी सुंदर स्पर्शाचा अनुभव घालवायचा आहे. माझं हृदय धडधडू लागलं. मी लगेच रिप्लाय केला, हो नक्की. कुठे भेटायचं? तिने एका कॅफेचं नाव सांगितलं जो शहराच्या मध्यवस्तीत होता. मी तयार होऊन निघालो. रस्त्यावर चालताना मला वाटत होतं की ही भेट नेहमीसारखीच असेल. पण कुठेतरी माझ्या मनात एक विचार डोकावत होता, प्रिया मला का भेटायला इतकी उत्सुक आहे? कॅफेमध्ये पोहोचलो तेव्हा प्रिया आधीच तिथे बसली होती. तिने रंगाची साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. ती म्हणाली, बस, काय विचार करतोस? मी हसत तिच्या शेजारी बसलो आणि म्हणालो, काही नाही, तुला पाहून विचारच थांबले. ती हसली आणि म्हणाली, तुझी ही गोड बोलण्याची सवय मला खूप आवडते. आम्ही कॉफी ऑर्डर केली आणि गप्पा मारायला सुरुवात केली. ती मला तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या गावाबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल सांगू लागली. पण मला जाणवत होतं की ती काहीतरी लपवते. तिच्या बोलण्यात एक वेगळीच गंभीरता होती. जणू ती मला काहीतरी सांगायला तयार होत होती, पण संकोचत होती. कॉफी संपून आम्ही बाहेर पडलो. प्रिया म्हणाली, चल समुद्रकिनारी फिरायला जाऊया. आम्ही समुद्रकिनारी गेलो. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळत होता आणि लाटांचा आवाज मनाला शांत करत होता. पण माझ्या मनात शांतता नव्हती. मी प्रियाला विचारलं, तू मला काही सांगायचं आहे का? ती थांबली. माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, हो आहे, पण आता नाही. उद्या भेटू तेव्हा सांगते. तिच्या या बोलण्याने माझ्या मनात आणखी गोंधळ निर्माण झाला. ती नेमकं काय सांगणार होती? त्या रात्री मला झोप लागेना. मी प्रियाच्या बोलण्याचा, तिच्या हावभावांचा विचार करत होतो. तिच्या डोळ्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं. जणू ती मला काहीतरी मोठं सत्य सांगणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिला मेसेज केला, पण तिचा काही रिप्लाय आला नाही.
मी कॅफेमध्ये गेलो जिथे ती मला भेटायला येणार होती, पण ती तिथे नव्हती. मी तिला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. माझ्या मनात भीती दाटू लागली. प्रिया कुठे गेली? ती ठीक आहे ना? मी हॉटेलला फोन केला जिथे आम्ही त्या 2 दिवस थांबलो होतो. तिथल्या रिसेप्शनिस्टने सांगितलं की प्रिया तिथे परत आली नव्हती. मी गावात आईला फोन केला तेव्हा ती म्हणाली, प्रिया तर गावी परत आलीच नाही. ती तुझ्यासोबतच होती ना? माझं डोकं गरगरू लागलं. जर प्रिया गावी गेली नाही तर ती कुठे आहे? आणि त्या रात्री ती मला काय सांगणार होती? मी अजयला सगळं सांगितलं. तो म्हणाला, अरे काहीतरी गडबड आहे. तू त्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेज तपासलं का? मी लगेच हॉटेलला गेलो आणि मॅनेजरला विनंती केली. त्याने मला फुटेज दाखवलं. त्या फुटेजमध्ये प्रिया आणि मी हॉटेलमध्ये येताना दिसत होतो, पण जेव्हा आम्ही खोलीत गेलो तेव्हा फुटेजमध्ये फक्त मी एकटाच दिसत होतो. प्रिया कुठे गायब झाली? माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी मॅनेजरला विचारलं, ही दुसरी व्यक्ती कुठे आहे? तो म्हणाला, सर तुम्ही एकटेच होता, कोणतीही दुसरी व्यक्ती दिसत नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी प्रियाला खरंच पाहिलं होतं. तिच्याशी बोललो होतो. तिच्यासोबत सुंदर स्पर्शाचा अनुभव घालवला होता. मग हे सगळं काय होतं? मी घरी परतलो आणि आईला सगळं सांगितलं. ती म्हणाली, प्रिया तर गेल्या वर्षीच एका अपघातात गेली होती. माझ्या तोंडून शब्दच निघेनात. जर प्रिया गेली होती तर मी कोणाशी बोलत होतो? कोणासोबत शहरात फिरलो होतो? त्या रात्री मला पुन्हा तिचा मेसेज आला, उद्या रात्री भेट, मी तुला सगळं सांगेल. माझ्या मनात काटा आला. मी अजयला मेसेज दाखवला. तो घाबरून म्हणाला, अरे तू आता तिथे जाऊ नको, ही प्रिया नाही, काहीतरी भयानक आहे. पण माझ्या मनात उत्सुकता आणि भीती यांचा खेळ सुरू होता. मी उद्या रात्री तिला भेटायचं ठरवलं. पण ती खरंच प्रिया आहे की काहीतरी वेगळंच? आणि ती मला नेमकं काय सांगणार आहे? मी अजयच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून ठरवलं की उद्या रात्री प्रियाला भेटायचंच. माझ्या मनात भीती होती, पण उत्सुकता त्या भीतीपेक्षा जास्त होती. प्रिया खरंच गेली होती का? मग त्या रात्री मी कोणाशी बोलत होतो? त्या हॉटेलच्या खोलीत कोणासोबत होतो? आणि आता हा मेसेज कोणी पाठवला? या सगळ्या प्रश्नांनी माझं डोकं भणभणत होतं. मी अजयला म्हणालो, तू म्हणतोस तसं काही भयानक असेल, पण मला सत्य जाणून घ्यायचं आहे. अजयने मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण मी ऐकलं नाही. तो शेवटी म्हणाला, ठीक आहे, पण तू एकटा जाऊ नको, मी तुझ्यासोबत येतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे त्या कॅफेकडे निघालो जिथे प्रियाने मला भेटायला सांगितलं होतं. कॅफे शहराच्या मध्यवस्तीत होता, पण आज तिथे फारशी गर्दी नव्हती. आम्ही आत शिरलो तेव्हा मला जाणवलं की वातावरणात काहीतरी विचित्र आहे. कॅफेच्या आतला प्रकाश मंद होता आणि टेबलांवर फक्त काही मोजकेच लोक बसले होते. मी आणि अजय एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसलो. मी माझा फोन चेक केला, पण प्रियाचा कोणताही नवीन मेसेज नव्हता. अजय म्हणाला, कदाचित ती येणारच नाही, तू फालतू टेन्शन घेतलास. पण माझ्या मनातली शंका कमी होत नव्हती. साधारण अर्ध्या तासाने कॅफेचा दरवाजा उघडला आणि एक सावली आत शिरली. ती प्रिया होती. तिने आज पुन्हा तीच काळी साडी नेसली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तेच गोड हास्य होतं. ती सरळ आमच्या टेबलाकडे आली आणि माझ्यासमोर बसली. अजय तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर भीतीही दिसत होती. प्रिया म्हणाली, तू आलास आणि तुझा मित्रही घेऊन आलास. तिच्या आवाजात एक वेगळीच थंडगारपणा होता, ज्याने माझ्या मनात काटा आला. मी हिम्मत करून विचारलं, प्रिया, तू मला काय सांगणार होतीस आणि तू खरंच प्रिया आहेस का? तिने माझ्याकडे पाहिलं आणि हसली. तुला सत्य जाणून घ्यायचं आहे ना? ठीक आहे, मी सांगते, पण आधी मला कॉफी प्यावी लागेल. तिने वेटरला कॉफी मागवली आणि शांतपणे बसली. अजय मला हळूच म्हणाला, काहीतरी गडबड आहे. तिच्या डोळ्यांकडे पाहिलंस का? त्या सामान्य नाहीत. मी तिच्या डोळ्यांकडे पाहिलं आणि खरंच त्यात एक विचित्र चमक होती, जणू ती या जगातलीच नाही. प्रिया कॉफी घेता घेता बोलू लागली, तुला वाटतंय मी कोण आहे? तुझी मामी. कदाचित मी आहे, कदाचित नाही. पण तू मला ज्या रात्री गावात पाहिलंस तेव्हा तुला काय वाटलं? मी गोंधळलो. मला तुझ्याबद्दल वेगळ्या भावना आल्या, पण आता मला कळत नाही तू खरंच कोण आहेस. ती हसली आणि म्हणाली, तुझ्या भावना खऱ्या होत्या, पण त्या भावनांनी तुला माझ्या जाळ्यात आणलं. माझ्या मनात भीती आणि गोंधळ वाढत होता. अजयने माझा हात पकडला आणि हळूच म्हणाला, चल इथून निघूया. पण मी थांबलो. मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मी प्रियाला विचारलं, तू मला नेमकं काय सांगणार आहेस? आणि तू गावी परत गेली नाहीस, मग तू कुठे होतीस? तिने कॉफीचा कप खाली ठेवला आणि म्हणाली, तुझ्या मामीचं नाव प्रिया होतं, पण ती गेल्या वर्षी गेली. मी तुझ्या मामीची आत्मा नाही, पण मी तिच्यासारखी आहे. मी तुझ्या भावनांना जागवण्यासाठी आले होते. माझ्या तोंडून शब्दच निघत नव्हते. अजय घाबरून मागे सरकला. म्हणजे तू भूत आहेस?
मी थरत्या आवाजात विचारलं. ती हसली आणि म्हणाली, भूत कदाचित, पण मी फक्त भूत नाही. मी तुझ्या मनातल्या इच्छांना जागवणारी एक शक्ती आहे. तुझ्या मनात प्रिया होती. तिच्याबद्दलच्या भावना होत्या आणि मी त्या भावनांना आकार दिला. मी आणि अजय एकमेकांकडे पाहिलं. माझ्या डोक्यात प्रश्नांचा काहूर माजला होतं. ही खरंच कोण होती आणि ती मला का भेटत होती? प्रिया पुढे बोलू लागली. तुझ्या गावात एक रहस्य आहे जे तुझ्या मामीच्या मृत्यूशी जोडलं आहे. तिचा मृत्यू अपघात नव्हता, तिला कोणीतरी मारलं होतं. माझ्या अंगावर काटा आला. कोणी आणि का? मी विचारलं. तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ते तुला स्वतःला शोधावं लागेल. मी तुला फक्त मार्ग दाखवू शकते. तिने आपली बॅग उघडली आणि त्यातून एक जुनाट लिफाफा काढला. हे तुझ्या मामीचं पत्र आहे. यात तुझ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. पण सावध रहा, कारण ते लोक तिच्या मृत्यूमागे आहेत. ते अजूनही गावात आहेत. मी तो लिफाफा हातात घेतला, पण माझ्या हाताला थंडगार स्पर्श जाणवला. लिफाफा इतका जड होता की जणू त्यात काहीतरी विचित्र आहे. मी लिफाफा उघडायला गेलो, पण प्रियाने माझा हात थांबवला. आता नाही. घरी जा आणि एकट्याने उघड. आणि लक्षात ठेव, तू जे पाहिलंस, जे अनुभवलंस ते खरं होतं, पण फक्त तुझ्या मनात. तिचे शब्द माझ्या मनात घुमू लागले. आम्ही कॅफेतून बाहेर पडलो. प्रिया आमच्यासोबत रस्त्यावर चालू लागली, पण अचानक ती एका गल्लीत वळली आणि गायब झाली. मी आणि अजय तिथे धावलो, पण तिथे कोणीच नव्हतं. अजय म्हणाला, मी तुला सांगितलं होतं ही सामान्य नाही. मी लिफाफा घट्ट पकडला आणि घरी परतलो. रात्री एकट्याने खोलीत बसलो तेव्हा मी तो लिफाफा उघडला. त्यात एक पत्र होतं, जुनाट कागदावर लिहिलेलं. पत्रात प्रियाच्या मामीच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, प्रिया, तुला हे पत्र मिळालं असेल तर मी गेले आहे, पण माझ्या मृत्यूचं सत्य तुला जाणून घ्यायचं आहे. गावात एक गट आहे जो गुप्तपणे काही भयानक कृत्य करतो. त्यांनी मला धमक्या दिल्या होत्या, कारण मी त्यांच्या गुपितांपर्यंत पोहोचले होते. तुझ्या वडिलांना याबद्दल काही माहिती आहे, पण ते सांगणार नाहीत. तू सावध रहा. माझ्या डायरीत सगळं लिहिलं आहे. ती गावातल्या जुन्या विहिरीपाशी लपवलेली आहे. पत्र वाचून माझ्या अंगावर काटा आला. माझ्या वडिलांना याबद्दल माहिती होती आणि हा गट कोणता होता. मी अजयला फोन केला आणि सगळं सांगितलं. तो म्हणाला, आपण गावी जाऊया आणि ती डायरी शोधूया. दुसऱ्या दिवशी आम्ही गावी निघालो. गावात पोहोचताच मी आईला प्रियाच्या मृत्यूबद्दल विचारलं. ती गप्प राहिली आणि म्हणाली, काही गोष्टी विसरलेल्या बरं. पण मला आता थांबायचं नव्हतं. मी आणि अजय जुन्या विहिरीकडे गेलो. ती विहीर गावाच्या बाहेरील बाजूस होती, जिथे कोणी फारच फिरकत नसे. रात्रीच्या अंधारात आम्ही विहिरीत उतरलो. तिथे एका खड्यात एक जुनाट डायरी सापडली. डायरी उघडली तेव्हा त्यात प्रियाच्या मामीने गावातल्या एका गटाबद्दल लिहिलं होतं, जो गुप्तपणे काही धार्मिक विधी करत होता. त्यात गावातल्या काही मोठ्या माणसांचा समावेश होता आणि त्यांनी प्रियाला मारलं कारण ती त्यांच्या गुपितांपर्यंत पोचली होती. डायरीत एक नाव होतं माझ्या वडिलांचं. मी अजयकडे पाहिलं. माझ्या डोळ्यात भीती आणि राग होता. माझे बाबा यात सामील होते. अजय म्हणाला, आपण त्यांना विचारलं पाहिजे. पण तेवढ्यात आमच्या मागून काही पावलांचा आवाज आला. मी मागे वळलो, पण अंधारात काही दिसलं नाही. अचानक एक जोरदार आवाज झाला आणि अजय खाली पडला. मी त्याला हाक मारली, पण तो बेशुद्ध होता. मी डायरी घट्ट पकडली आणि धावायला लागलो, पण माझ्या मागे कोणीतरी होता. मी धावत सुटलो. माझ्या हातात प्रिया मामीची डायरी घट्ट पकडलेली. ती मागून येणाऱ्या पावलांचा आवाज मला स्पष्ट ऐकू येत होता, पण अंधारात मला कुणी दिसत नव्हतं. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला माझा श्वास ऐकू येत होता. अजय बेशुद्ध पडला होता आणि मी त्याला तिथेच सोडून पळत होतो. मला आतून अपराधी वाटत होतं, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. डायरीतील सत्य मला कोणत्याही परिस्थितीत उघड करायचं होतं. मी गावाच्या दिशेने धावत राहिलो. रात्रीचा अंधार आणि थंडी यामुळे माझ्या अंगावर काटा येत होता. शेवटी मी गावातल्या माझ्या घरापाशी पोहोचलो. घरात शिरताच मी दरवाजा लावला आणि डायरी टेबलावर ठेवली. माझ्या मनात विचारांचा काहूर माजला होतं. माझे बाबा खरंच यात सामील होते का? आणि जर होते तर त्यांनी मला कधीच का नाही सांगितलं? मी डायरी उघडली आणि पुन्हा वाचायला सुरुवात केली. त्यात प्रियाच्या मामीने गावातल्या एका गुप्त गटाबद्दल लिहिलं होतं, जो गावातल्या जुन्या मंदिरात गुप्तपणे काही धार्मिक विधी करत होता. त्या विधींमध्ये काही भयानक गोष्टींचा समावेश होता आणि प्रिया मामी त्यांच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे त्या गटाने तिचा खून केला आणि तो अपघातासारखा दाखवला. डायरीत बाबांचं नाव स्पष्टपणे लिहिलं होतं, पण त्यांचा नेमका सहभाग काय होता हे अस्पष्ट होतं. मी ठरवलं की आता बाबांना थेट विचारायचं.
पण तेवढ्यात दारावर जोरात ठोठावलं गेलं. मी घाबरलो. इतक्या रात्री कोण असणार? मी हळूच खिडकीतून बाहेर पाहिलं, पण बाहेर कोणी दिसलं नाही. ठोठाव पुन्हा झाली आणि यावेळी एक ओळखीचा आवाज आला. दार उघड, मी आहे प्रिया. माझ्या मनात काटा आला. प्रिया ती इथे कशी? मी हळूच दार उघडलं आणि समोर तीच उभी होती. तीच काळी साडी, तेच गोड हास्य. तू इथे कशी? मी थरत्या आवाजात विचारलं. ती आत शिरली आणि म्हणाली, तुला सत्य सांगायचं होतं ना, आता मी सगळं सांगते. तिने डायरीकडे पाहिलं आणि म्हणाली, तू खूप पुढे गेलास, पण आता तुला थांबावं लागेल. मी गोंधळलो. थांबावं पण? आणि तू खरंच कोण आहेस? ती हसली आणि म्हणाली, मी प्रिया नाही, पण मी तुझ्या मनातली प्रिया आहे. तुझ्या भावनांनी मला जिवंत केलं, आणि आता तू जे शोधतोयस ते तुझ्यासाठी धोकादायक आहे. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या बाबांना विचार, ते तुला सगळं सांगतील. पण सावध राहा, कारण त्या गटाचे लोक तुझ्या मागे आहेत. ती बोलत असतानाच तिची आकृती हळूहळू धूसर होऊ लागली आणि काही क्षणात ती गायब झाली. मी घाबरून मागे सरकलो. हे सगळं खरं होतं की माझ्या डोक्याचा खेळ? सकाळी मी बाबांना डायरी दाखवली आणि सगळं विचारलं. बाबा गंभीर झाले आणि म्हणाले, तुला हे सगळं कसं कळलं? मी सगळा किस्सा सांगितला, प्रियाच्या भेटीपासून ते डायरीपर्यंत. बाबांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, प्रिया माझी बहीण होती आणि ती खरंच त्या गटाच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती. मी त्या गटात होतो, पण फक्त नावापुरता. मी त्यांच्या कृत्यांना विरोध केला, पण त्यांनी मला धमकी दिली. प्रियाचा मृत्यू अपघात नव्हता, पण मी तिला वाचू शकलो नाही. बाबांच्या डोळ्यात पाणी होतं. मला त्यांच्यावर राग येत होता, पण त्याचवेळी दयाही वाटत होती. मी विचारलं, तो गट कोणता आहे आणि त्यांच्या विरोधात आपण काय करू शकतो? बाबा म्हणाले, तो गट गावातल्या मंदिरात अजूनही सक्रिय आहे. त्यांचं नेतृत्व गावातला एक प्रभावशाली माणूस करतो, पण मी त्याचं नाव सांगू शकत नाही. तू यातून बाहेर राहा, नाहीतर तुझंही तेच होईल जे प्रियेला झालं. पण मी थांबणार नव्हतो. मी अजयला फोन केला, जो आता बरा झाला होता. त्याला सगळं सांगितलं. तो म्हणाला, आपण पोलिसांना सांगूया. मी सहमत झालो आणि आम्ही गावातल्या पोलीस स्टेशनला गेलो. तिथे आम्ही डायरी आणि सगळी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि काही दिवसांतच त्यांना त्या गटाच्या काही सदस्यांना पकडलं. पण गटाचा मुख्य नेता अजूनही मोकळा होता. पोलिसांनी सांगितलं की त्याच्या विरोधात पुरावे गोळा करणं कठीण, कारण तो खूप प्रभावशाली आहे. काही दिवसांनी मला पुन्हा प्रियाचा मेसेज आला, तू खूप जवळ आलास, पण सावध राहा, तो तुझ्या मागे आहे. मी घाबरलो, पण आता मला मागे हटायचं नव्हतं. मी आणि अजय यांनी ठरवलं की आम्ही स्वतः त्या नेत्यापर्यंत पोहोचू. आम्ही गावातल्या जुन्या मंदिरात गेलो, जिथे त्या गटाचे विधी होत असत. रात्रीच्या अंधारात आम्ही मंदिरात शिरलो. तिथे काही लोक कपड्यांमध्ये विधी करत होते. त्यांच्यातला एक माणूस, जो गटाचा नेता होता, त्याने मला पाहिलं आणि हसला. तू प्रियासारखाच आहेस, खूप उत्सुक, तो म्हणाला. मी त्याला थेट विचारलं, तू प्रियाला का मारलंस? तो हसला आणि म्हणाला, ती आमच्या गुपितांपर्यंत पोहोचली होती आणि आता तूही तेच करतोयस, पण तुझी वेळ संपली. त्याने आपल्या माणसांना इशारा केला आणि ते माझ्यावर झेपावले. पण तेवढ्यात पोलिसांनी मंदिरावर छापा टाकला. अजयने गुप्तपणे पोलिसांना माहिती दिली होती. त्या नेत्याला आणि त्याच्या माणसांना पोलिसांनी पकडलं. सगळं संपलं तेव्हा मला सुटकेचा श्वास घेता आला. प्रियाचा मृत्यू अपघात नव्हता हे सत्य बाहेर आलं. त्या गटाचं पाप उघडकीस आलं आणि गावात शांतता परतली. पण माझ्या मनात एक प्रश्न कायम राहिला. ती प्रिया खरंच कोण होती? ती माझ्या मनातली एक प्रतिमा होती की खरंच काहीतरी अलौकिक शक्ती? काही महिन्यांनी मला गावातून एक पार्सल मिळालं. त्यात एक छोटी डायरी होती आणि त्यात प्रियाच्या मामीच्या हस्ताक्षरात फक्त एक वाक्य लिहिलं होतं, सत्याला सामोरं जा, पण स्वतःला विसरू नको. मी ती डायरी बंद केली आणि मनात ठरवलं की आता मी माझ्या आयुष्याकडे पाहीन, पण प्रियाच्या आठवणी माझ्या मनात कायम राहतील. एका रात्री जेव्हा मी माझ्या हॉस्टेलच्या खोलीत बसलो होतो, मला माझ्या खिडकीबाहेर एक सावली दिसली. ती प्रियासारखी दिसत होती. तिचं तेच गोड हास्य. तिने मला हाताने इशारा केला आणि गायब झाली. मी खिडकीकडे धावलो, पण तिथे कोणीच नव्हतं. माझ्या टेबलावर एक छोटं पत्र होतं, ज्यात लिहिलं होतं, मी नेहमी तुझ्यासोबत, पण आता तुझी वेळ आहे. माझ्या मनात काटा आला. ती खरंच प्रिया होती की माझ्या मनाचा खेळ? आणि ती वेळ म्हणजे काय होती? मित्रांनो, ही होती आजची कथा.
जर तुम्हाला आवडली असेल तर खाली कॉमेंटमध्ये लाल हॉट पाठवा आणि जर फारशी आवडली नसेल तर काळा हॉट पाठवा. पण तुमचं प्रामाणिक मत आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला एक लाईक ठेवा आणि अशाच भन्नाट कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण दाबा म्हणजे पुढच्या भागाची नोटिफिकेशन लगेच मिळेल. तर मग भेटूया लवकरच एका नव्या हटके कथेसोबत. धन्यवाद.